सुप्रभात मंडळी, कसे आहात यूट्यूबकर? बरे आहात ना? मी पण एकदम मजेत. तर समोरचा डोंगर बघा किती भारी दिसत आहे. आता वाजता आहेत सकाळचे 6:30 आणि मी निघालो आहे दिल्लीकडे. आजची जी राईड असेल ती आपली 250 किलोमीटरची राईड आहे आणि इथून नंतर आपण आपल्या एका मित्राकडे थांबणार आहोत 1 दिवस किंवा 2 दिवस. आता ते वेळ आल्यावर पाहूया किती वेळ थांबायचे तिकडे. आणि सकाळचा मस्त थंड वारा सुटलेला आहे. सूर्यदेवता हळूहळू वरती येत आहेत आणि काय बोलू, या डोंगराची रचना जी झालेली आहे, निसर्गाने केलेली आहे, ती अतिशय सुंदर केलेली आहे. पण मनुष्य त्याला तोडून तोडून खराब करण्याच्या मागे लागलेला आहे. इकडे या डोंगराला फोडून ते क्वेरी बनवत आहेत. कसला आवाज येतो? कसला तरी विचित्र आवाज येत होता. असो, मागच्या गाडीचा आवाज होता वाटतं. तो भयानक एकदम. मला वाटलं काय होतंय आजूबाजूला. तर मी आज खूप लवकर निघालोय. कसला तरी आवाज येतोय. दे जाणे कसला. स्टँड तर वर आहे. बॅग आपली बरोबर लागलेली आहे. बरं, आजची जी राईड आहे ती एकदम लवकर काढली आहे मी. काही न खाता पिता, फक्त पाणी प्यायलं बस. आणि नाश्ता वगैरे केला नाही आहे. आपण तो वाटेमध्ये जाता जाता करूया. कारण काय सांगू आता तुम्हाला, कालची जी दुपारनंतरची जी अवस्था होती ना, ती फारच बेकार होती. जसं मी जयपूर सोडलं त्यानंतर पाऊस सुरू झाला. पावसामध्ये अर्धा पाऊण तास गेला तिकडे. त्यानंतर विचार केला चला पुढे जाऊया. तर जरा पुढे नाही जात तर पुन्हा पाऊस सुरू झाला. पाऊस म्हणजे थांबला नव्हता, हलका कमी झालेला. म्हटलं चला जाऊ शकतो आपण ह्या पावसामध्ये. जर असं पुढे नाही जात तर लगेच जो जोराचा धोधो पाऊस सुरू झाला की पुन्हा थांबलो मी. आणि सगळं आणलं आहे मी पावसासाठी, पण असं नाही की काय आणलं नाही आहे. पण ते सगळं घालत बसा, आवरत बसा. त्यानंतर जे होते गरम होतं ना, बेकार गरम होतं एकदम. आणि ऑलरेडी दुपारी इकडे तापमान काहीतरी एक 42 डिग्रीच्या आसपास होता. आणि त्यात जर मी पावसाचं जे सगळं रेनकोट वगैरे घातलं असतं तर पूर्ण आतमध्ये शिजलो असतो मी. म्हणून म्हटलं जरा वेळ थांबूया, जाईल पाऊस. बरं, ते एक झालं पावसाचा किस्सा. दुसरा, हॉटेल तर मला लगेच सापडलं 1-2 मिनटाच्या अंतरावर. आणि नंतर तिथून खरी मजा सुरू झाली. एवढं घाणेरडं हॉटेल होतं ना ते, खरंच. हॉटेलमध्ये लाईट नाही, नुसती फ्लोअरवरती पूर्ण माती. आणि ती माती मी समजू शकतो कशामुळे आहे ती. हॉटेल होतं, आता हे बघा, हे हायवे आहे आणि हे असं इथे हॉटेल आहे. ते दुकान आहे ना, त्या ठिकाणी एवढ्याच अंतरावरती हॉटेल होतं. सो तिथून माती उडून रूममध्ये यायची आणि ती पूर्ण फ्लोअरवरती साचलेली होती. मे बी बेडवर पण असेल, पण जाणवली नाही तेवढी. पण खूप बारीक वाळू होती. ते झालं. जसं मी चेक इन केलं, लाईट नाही. या भावाने सांगितलं 10 मिनटात येईल. 10 मिनटं बोलून 1 तासानंतर लाईट आली ती. आणि ते पण लाईटीचा प्रॉब्लेम नाही आहे तिकडे. लाईट नाहीच आहे तिकडे, समजलं. लाईटीचा प्रॉब्लेम असता तर लाईट आली अशी थोड्या वेळाने, पण लाईट नव्हतीच तिकडे. तर त्याने जनरेटर लावून लाईट सुरू केला. ते एक झालं. दुसरी गोष्ट, आता सकाळी जेव्हा मला जाग आली 1-3च्या दरम्यान, तेव्हा लाईट होता. ठीक आहे, तेव्हा लाईट होता. त्यानंतर मग एक 5 वाजता माझी झोप उघडली. त्यावेळेला पुन्हा लाईट गेलेला. तर म्हटलं आता काय, आता येईल. 6 वाजले, यायचं नाव घेत नाही आहे. मी तिथून पळालो आहे अक्षरशः. म्हणजे ना, मला थांबायचंच नाही असं झालं होतं तिकडे. बस झाला, नाही थांबायचं इकडे, निघा इथून. तो जसं सामान भरलं पटापट आणि निघालो मी. आणि आता हायवेवर आहे. खूप घाणेरडा एक्सपिरियन्स होता काल संध्याकाळचा. कारण मला व्हिडिओसुद्धा एडिट करायचं होतं, तोसुद्धा एडिट करायला नाही मिळाला. कारण लाईट खूप फ्लक्च्युएट होत होती. तो नॉर्मल लाईट नव्हता, तो जनरेटरचा लाईट होता. तो तुम्ही विचार करा, पूर्ण हॉटेलला जनरेटरने लाईट देत आहेत तो. आणि एकच छोटा जनरेटर होता.
त्याने किती किलोवॅट लाईट प्रोड्यूस करत असेल तो. सो मी रिस्क नाही घेतलं. परत लॅपटॉप वगैरे उडला काय झालं म्हणून मग म्हटलं राहू द्या, एक दिवस थांबू. आजच्या दिवशी कुठे चांगलं हॉटेल वगैरे मिळालं तिकडे जे काय उद्योग करायचे ते करूया. तर अशी होती आपली कालची संध्याकाळ. आणि आता मी शोधतोय नाश्त्यासाठी जागा छानपैकी. तिकडे थांबून नाश्ता वगैरे करायचा आणि मग पुढे निघायचा. इथे पण रस्ता बंद आहे का? नाही, चालू आहे. मग टर्न लेफ्ट राईट काय करते बाईक. त्या निमित्ताने एक गोष्ट चांगली झाली ती म्हणजे आपल्याला अर्ली मॉर्निंग राईड करायची संधी मिळाली आजच्या दिवशी. टोरेंट CNG. वा, इकडे टोरेंटवाल्यांनी पण CNG लावली आहे. डाउनलोड करा CNG. ह्या वेळेला तर आपल्याला कुठे नाश्ता वगैरे नाही मिळणार. कुठे मोठे हॉटेल असतील तिथेच मिळेल. बाकी तर काहीतरी झोल आहे तिकडे. आतून जाऊन बघूया आपण. खूप जास्त गर्दी आहे. छे, इथून तर रस्ता होताच. आता आपलं पेट्रोल भरून झालेलं आहे आणि 360 रुपयाचं झालं पेट्रोल. इथे 95 पण मिळालं. तो एक चांगली गोष्ट आहे. ती 95मध्ये 3 एव्हरेज जरा जास्त मिळतो आणि गाडीचं इंजिन पण एकदम स्मूथ राहतं. आता कुठेतरी नाश्ता करायला जागा बघूया आणि मग तिकडे थांबूया. हां, इकडे चहा पिऊ शकतो आपण. इथे थांबूया. इथे चहा वगैरे घेऊ आणि अजून काही घेता आलं तर ते पण घेऊ. चला, पेटपूजा पण झाली आणि गाडीची सुद्धा पेटपूजा झालेली आहे. आता आपण निघूया पुढे. इथून आता जास्त काही लांब राहिलेलं नाही आहे डेस्टिनेशन. आपलं 100-200 किलोमीटरच उरलं आहे. तर होऊन जाईल ते पण पटापट. मोबाईल लावून ठेवता ना ते. कधी कधी एकदम वियर्ड करता. आपली जी वॉटर बॅग आहे ना त्याला लोक बघून असं एकदम असे आश्चर्यचकित होतात बघून. त्यांना असं वाटतं हे काय करतोय, काय कशात पाणी ओततोय. सो ही जी पाण्याची बॅग मी कॅरी करतो ना त्याला बघून असे खूप असे लोकांना वेगळं वाटतं. कारण सहसा लोक कोणी असं बघत नाही ना. पाणी भरा त्यामध्ये आणि फिरा आपलं पाहिजे तेवढं. कारण काय ह्याच्यामध्ये आहे ना आपल्याला गाडीवरून उतरायची गरज पडत नाही. एकदा पाणी भरलं की चालत्या गाडीमध्ये सुद्धा आपण पाणी पिऊ शकतो. हो, फक्त विशेष कार्यांसाठी आपल्याला खाली उतरावंच लागेल. ते तर आता सगळं शक्य नाही आहे. आजचा तरी आपला टार्गेट आहे 200 किलोमीटरचा उरला आहे त्यातला. म्हणजे मी निघालो तेव्हा 250 किलोमीटर होते. 50 किलोमीटर चाललो आहे आपण. आणि आत्ता ओडोमीटरमध्ये झाले आहेत आपले, ट्रिप मीटरमध्ये 1232 किलोमीटर एवढं आपण आत्तापर्यंत ट्रॅव्हल केलं आहे. ह्यामध्ये एक गोष्ट मला खूप चांगली वाटली ती म्हणजे 1000 किलोमीटरमध्ये आहे ना आपला जो मीटर आहे ट्रिप मीटर तो 0वर नाही आहे. स्क्रॅममध्ये हे खूप फालतूगिरी आहे. जेव्हा पण तुमचं मीटर जो ट्रिपचा मीटर जो सेट केलेला असो, A असो किंवा B असो, तो जेव्हा पण 1000 किलोमीटर क्रॉस करतो तो परत 0वर येतो. मागे मी एवढा कन्फ्यूज व्हायचो सुरुवातीला नवीन विचार करायचो, अरे मी तर सेट नाही केलं, पुन्हा 0वर नाही केलं, मग हे अचानक कसं काय 0 झालं. खूप वेळ झाला असं, तरी पण मला काही स्ट्राईक नाही झाला असं का होतं आहे ते. नंतर मग मी ना लक्ष ठेवलं त्याच्यावरती कंटिन्यू, की मला कधी असं वाटायचं की असं अधूनमधूनच झालं आहे ते. म्हणजे असं समजायचं नाही ना की 1000 किलोमीटर नंतर झालं आहे ते. समजलं. मलाही ते आधी स्ट्राईक नव्हतं झालं. असं वाटायचं की अधूनमधूनच कधी कुठून तरी ते रिसेट झालं आहे. आणि नंतर मग मी एकदा त्यावर नजर ठेवून होतो की बघूया हे कधी रिसेट होतं आहे ते.
सो जेव्हा पॉंडिचेरीची ट्रिप होती ना, ती माझी वन साइडेड जी ट्रिप होती ती 1000 किलोमीटरच्या वर होती. म्हणजे 1300-1400 किलोमीटर होती एक साईड. 1500 किलोमीटर पकडा तुम्ही वन साईड. सो 1500 किलोमीटरमध्ये जेव्हा ते 1000 किलोमीटर क्रॉस झाले त्यावेळेला मला दिसलं की हा जेव्हा 999.9 एकदा क्रॉस केले की हा पुन्हा 0वर येतो. सो असं काहीतरी गणित आहे त्याचं. कारण त्याच्याकडे जी स्टोरेज मेमरी आहे ती खूप लेस आहे. तो 1000 किलोमीटरपेक्षा जास्त ठेवू नाही शकत. तो पुन्हा 0वर रिसेट करतो. सो असं त्यांनी प्रोग्राम केलेला आहे. सो ह्यामध्ये ट्रिप ए ट्रिप बी नाही आहे. ह्यामध्ये फक्त एकच ट्रिप आहे. त्यामध्ये ट्रिप ए आणि ट्रिप बी असं आपण सेट करू शकतो. काय करतो? अच्छा हां, त्याचा रस्ता तिकडे उघड होता म्हणून तो अचानक या बाजूला आला. सडक के सुल्तान टायर मेरी जान. वल्ला वल्ला विमल खाल्ला माशाअल्लाह. बोलो जुबा केसरी, थूको जुबा केसरी और कर दो पूरा जहां केसरी. थुंक थुंक के. मुंबईला तर थुंकून थुंकून केसरी केलेलंच आहे. रेल्वे स्टेशन, रेल्वे ट्रॅक, त्यांना तर रंग मारायची गरजच नाही पडत. तानसेन ब्लूज पान मसाला काय निळा रंग टाकून देतात का? निळ वगैरे टाकून देतात वाटतं त्यामध्ये. ब्लूज पान मसाल्यामध्ये पण वेगळे वेगळे कलर. वा. कालचा दिवस चांगला आणि विचित्र होता. म्हणजे चांगला पण होता आणि विचित्र पण होता. पण ओव्हरऑल मजा आली कालच्या दिवसात. सकाळी जी किल्लत झाली ना, बाप रे, कंटाळा आलेला अक्षरशः मला. पळालो मी तिकडून जीव घेऊन, निघा बाबा इथून. कारण एवढं बेकार उकडायला लागलेलं ना रूममध्ये की बस रे बस. मला नॉर्मली एवढं गरम होत नाही. महाराष्ट्राच्या साईडला हॉटेल साईनाथ, साई हॉटेल, साई पॅलेस अशा नावाचे बरेच दिसतात. आणि ह्या भागामध्ये आहे ना कंटिन्यू हॉटेल प्रिन्स, प्रिन्स दा ढाबा, हॉटेल प्रिन्स दा ढाबा दा प्रिन्स हॉटेल वगैरे वगैरे असं काहीतरी आहे. आता हा एक इकडे सगळ्यात मोठा किंग वाटतोय मला. हॉटेल हायवे किंग म्हणून आहे. याचे होर्डिंग सर्वत्र पसरलेले आहेत. आणि त्यानंतर दुसरं होर्डिंग जे आहे ते हॉटेल प्रिन्स, हॉटेल हायवे प्रिन्स, सॉरी प्रिन्स नाही, नुसतं प्रिन्स नाही, हायवे प्रिन्स. स्वाद का खजाना, प्रिन्स का खाना. आता इकडे बऱ्यापैकी चांगले चांगले हॉटेल दिसत आहेत. ह्या आधी असे हॉटेल्स नव्हते. टपऱ्या होत्या सगळ्यात जास्त. आणि गावाला जे असे चहाच्या टपऱ्या असतात आणि असे छोटे छोटे ढाबे असतात ना, तसे लाईनीमध्ये होते. जसं मी जयपूर सोडलं ना, जयपूरपासून ते काल जिथपर्यंत थांबलो तिथपर्यंत एक वेगळं फिलिंग होतं आहे. म्हणजे असं प्रॉपर वाटत होतं की तुम्ही बाबा गावातून जात आहेत करून. पण हायवे नाव हायवे कुठला मूवी आहे रे हा? कोणता तरी एक मूवी आहे त्याच्यामध्ये हे वापरलं आहे डायलॉग. त्यांना रस्ता शोधत असत ते अनिल कपूर आणि माधुरी दीक्षित यांना नाव हायवे. सॉरी माझ्या तमिळ भावांनो, मला काय तुमच्या भाषेला दुखवायचं नाही. पण मला तमिळ बोलता येत नाही. आता जसं रिदम जुळतं आहे तसं मी बोलतो आहे. पण मला तुमच्या भाषेसोबत काही असं ना वैर आहे ना काही तुमचं काही असं म्हणतात ना की मस्ती करतो आहे तुमच्या भाषेसोबत. पण त्या मूवीमधला मला एक पार्ट आवडला, तेच फक्त मी रिपीट करतो आहे, बाकी काय नाही. मजा म्हणून घ्या, पर्सनली लावून घेऊ नका प्लीज. गाडीचा नंबर बघा कसा आहे, RJ15UA2214 आणि 214चा त्यांनी राम केला आहे. जय श्रीराम. आता दिल्ली उरली आहे 124 किलोमीटर आणि आपलं डेस्टिनेशन उरलं आहे 150 किलोमीटर.
कारण आपण जातो आहे नोएडाला, दिल्लीवरूनच जाणार आहोत आपण. तर इथे एक छोटासा ब्रेक घेतला होता 50 किलोमीटर नंतर. मागे ब्रेक घेतला होता तो 200 किलोमीटरवरचा होता. आता जो ब्रेक घेतला तो 150 किलोमीटरवरचा होता. असे छोटे छोटे ब्रेक घेऊन प्रवास केला की चांगलं वाटतं एकदम. मग थकवा पण नाही वाटत, दुखणं खुकणं पण जे काय होतं तेही नाही होत मग. कारण कसं आहे, बॉडीला रेस्ट मिळत राहतो सारखं. लवकरच फक्त 5 किलोमीटर राहिलेत 1300 किलोमीटर पूर्ण व्हायला. आणि त्यानंतर अजून 150 म्हणजे 1450 किलोमीटर आपले पूर्ण होतील आज दिवसभरामध्ये. एक खूप मोठी अचीवमेंट आहे ही. सीन झाला आहे आता माझ्यासोबत, ते म्हणजे माझी पॉवर बँकची बॅटरी आहे ती फुल ड्रेन झाली आहे. कारण काल आपण दिवसभर चार्ज करत होतो. प्लस रूमवर गेल्यावरती काय वेगळीच कहाणी होती तिकडची जी मी तुम्हाला सांगितली. त्यामुळे मला सगळं काही व्यवस्थित चार्ज करायला मिळालं नाही. इवन हा आपला कॅमेरा पण जो चालू आहे ना, हा तो पण पूर्ण 100% चार्ज नाही आहे. सो जरा सिच्युएशन टाईट आहे चारी बाजूने, म्हणून मी फोन बंद ठेवला आहे. मॅप चालू आहे पण फोन बंद ठेवला आहे. बॅकग्राऊंडमध्ये यूज होत राहील पण कमी यूज होतं, बॅटरी यूज होईल. सगळ्यात जास्त तर बॅटरी डिस्प्ले चालू असताना यूज होते. जेवढे कमी होईल तेवढी कमी आपल्याला बॅटरी वापरायची आहे. मध्ये कुठे थांबलो तर मग बघूया आपल्याला चार्जिंग पॉईंट कुठे मिळतं आहे का. लगेच एक अर्धा तास चार्ज वगैरे करून आपण पुढे निघू शकतो. कारण अर्ध्या तासाची चार्जिंग आपल्याला खूप होते. आपल्याकडे चार्जर आहे तो फास्ट चार्जर आहे. फास्ट चार्जरमुळे अर्ध्या तासामध्ये जवळपास 85% होईल तो. एक बार उतरला आहे आता पेट्रोलचा आणि उरलेल्या पेट्रोलमध्ये आपण पोहोचू आपल्या पूर्ण एंड डेस्टिनेशनपर्यंत. 65 to 75च्या स्पीडमध्ये चाललो ना आपण, 65 ते 75, तर मग चांगला ॲव्हरेज मिळतो. आणि जवळजवळ 300 किलोमीटरपर्यंत जाते ही, हे मी बघितलं आहे पूर्ण टँक टू टँक. नाही म्हटलं तरी 200 ते 250 किलोमीटर कुठेच नाही गेली रेमटवत घेऊन गेलो तर. मस्त सुगंध आला इकडे. कसली तरी फॅक्टरी आहे परफ्यूमची किंवा बिस्किटची. स्मेल तर मला बिस्किटसारखा येतो आहे. बिस्किटची फॅक्टरी वाटते मला ही असे बाई, ही असावी कदाचित लालवाली. वा मस्त सुगंध एकदम. गोड. आज मी खूप दिवसांनी बिस्किट खाल्ले, ते पण कोकोनटवाले. आणि कोकोनटवाले बिस्किट आपल्या इकडे फार कमी मिळतात. आले तर येत राहतात, नाही तर मग डिस्कंटिन्यू करतात ते लोक आपल्या भागांमध्ये. मस्त वाटतात ते कोकोनटवाले बिस्किट. आणि चहासोबत तर अजून भारी लागतात ते. तसं तर मी चहा खूप जास्त पित नाही, ट्रॅव्हल करत असताना पण नाही पित मी. क्वचित कदाचित घेतला तर घेतला असं आहे. आणि हो, दुसरं निमित्त म्हणजे जर माझ्यासोबत कोणी चहा पिणारा असेल ना, तर मग मी पण नाही थांबत. मग पितो मी, बरेच पितो. मग जिकडे थांबू तिकडे पितो. मग चांगलं नाही आहे ते, हे सुद्धा माहिती आहे. कारण खूप ॲसिडिटी होते नंतर. मध्ये तर मी चहा पूर्ण बंद केलेला. चहाचा एक थेंब पण घसट नाही होता मी. आता पुन्हा सुरू झालं आहे जेव्हापासून मी राईड करायला सुरुवात केली आहे तेव्हापासून. सुरुवात म्हणजे रिझ्यूम केली असं म्हणता येणार. मध्ये थांबवलेली, पण जेव्हा पुन्हा सुरू केली तेव्हा पुन्हा चहाचा जे प्रोग्राम आहे तो पुन्हा सुरू झाला.
पण मी ह्या राईडमध्ये खूप कंट्रोल केलं चहाचं. सकाळी आता जिकडे थांबलेलो त्याला मी विचारलं नाश्त्याला काय काय त्याच्याकडे, तर काहीच तयार नव्हतं. त्याला विचारलं बाबा चहा कॉफी तरी मिळेल का, तो म्हणाला चहा मिळेल लगेच. म्हटलं दे बाबा. मग त्याच्या बाजूला एक दुकान होतं, तिथून बिस्किट घेतले आणि मग चहा बिस्किट खाल्ले. आता त्यावरच आहे. आपल्याकडे तसं तर चॉकलेटसुद्धा आहे, ते पण खाऊ शकतो मी, म्हणजे त्याने पण थोडाफार सपोर्ट मिळेल आपल्याला. 5 मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर आता आपण निघालो आहोत पुढे. तर इकडे पार्किंगसाठी खूप जास्त जागा नव्हती, एकदम टाईट स्पेसमध्ये, आणि त्यात हा टर्न आहे. तर मला बघायचं होतं की ह्याचा GPS काय इश्यू आहे. सो ते कंटिन्यू मला एकच एरर देत होतो, GPS नॉट फाउंड, GPS नॉट फाउंड. फायनली ते सॉल्व केलं आणि जे नेव्हिगेशन आहे ते बंद केलं आहे. आता मी फक्त टाकून ठेवलं आहे इन केस कधी आपल्याला लागला तर. आजच्या दिवसामध्ये तरी असं आपल्याला काय वेगळं पाहायला मिळालं नाही. सेमच आहे, हायवे. हां, जर गावाच्या आतमधून वगैरे कुठून आलं असतं तर गोष्ट वेगळी आहे, मग आपल्याला काहीतरी असं वेगळं पाहायला मिळालं असतं. नॉर्मलच आहे असं म्हणता येईल. वेगळं तर असं काही नाही आहे दाखवण्यासारखं. बस हायवे. आणि त्यात हे असे खतरनाकवाले हायवे आहेत. तुम्ही जर इथे बघितलं ना, हे कसे वाकडे तिकडे झालेत बघा, एकदम असे लाटा आल्यात त्यांच्यामध्ये. लाटा कसं होत असतील काय माहिती, उष्णतेमुळे होत असतील का ह्या गाड्यांच्या वजनांमुळे होत असेल, देव जाणे. आणि हे यांनी अचानक स्पीड कमी केलं. असंच नाही की फक्त इकडेच होतात, आपल्या इथे पण होतात असे बरेच. मुंबईमध्ये पण पाहिलेत मी असे. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेला जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला हे दिसेल. ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला तर असं नाही आहे काही. तिथे पॅच मारलेले आहेत जिकडे खराब झालेलं, म्हणजे रस्ता खराब झाला होता त्यांनी तो अजून खराब केला पॅच मारून. बस. दिल्ली आता फक्त 25 किलोमीटर राहिलेली आहे. आणि ही तुम्ही बघू शकता दिल्लीची मेट्रो. आणि हा हायवे एवढा मोठा. आपण गुडगावमध्ये आता, आणि इथे सगळे मोठे मोठे कंपन्यांचे हेडक्वार्टरसुद्धा आहेत आणि IT कंपनींचे हबसुद्धा आहेत. राईट साईडला हिरो फिनकॉर्पचं बिल्डिंग आहे, कोल्ट वगैरे आहे, HP आहे, बऱ्याच मोठ्या मोठ्या कंपनीज आहेत. MCD टोल. बघूया, कळेल आपल्याला इथून जाता येते की नाही, कारण मी आलो आहे तर इथून आतमधूनच बाकीच्या बाईकांना बघून. इथे ठेवतो मी ह्या बाजूला. तो सरळच जायचा आपल्याला इथून. हा स्लिप रोड आहे यांचा. बराच मोठा पॅच आहे इथे. कधी कधी तर हा पण खूप असा भरलेला असतो. विचार करा, एवढा मोठा पॅच आहे, हा पण भरलेला असतो. गूगल माता आपल्याला कंटिन्यू आतून जायला सांगते, माहिती नाही का. तो रोड आणि हा रोड पॅरललीच जातो आहे, पण तो कधी कधी खूप इकडे तिकडे फिरतो तो. मगाशी माझं असंच झालं, म्हणून मी आता हे जे दुसरे बाईकवाले जे आहेत त्यांच्या मागे मागे जाईन मी. आणि आपल्याला जायचं सरळच, तरी पण का तो इथून जाऊन देत नाही ते समजत नाही मला. लोकल गाड्या तर चालतात इथून, 2 व्हीलर्स. तो मला आतून जायला सांगतो या साईडच्या रोडने. ट्रॅफिक तर आहे इकडे, पण मूविंग आहे. कुठे असं अडकलेलं ट्रॅफिक नाही आहे.
ते एक चांगलं आहे. अजून 1 तास बाकी आपल्याला पोहोचायला आणि आता वाजले आहेत 11:30 म्हणजे 12:30-1 वाजेपर्यंत पोहोचू आपण तिकडे, जर सगळं व्यवस्थित राहिलं तर. याच रोडने सरळ जायचं आपल्याला. खतरनाक गरम आहे इकडे दिल्लीमध्ये. ब्रेक लिव्हर्स आहेत ना ते पण गरम झालेत एकदम. त्यात मी एक ग्लव्स काढून ठेवला आहे, कारण सारखं फोनला ना बंद चालू करावं लागतं आहे. एक तर फोनची बॅटरी आता संपत आली आहे आणि त्यात जुगाड करून मी, आणि त्यात आपलं पॉवर बँक चार्ज नव्हती बरोबर. दुसरं असं झालं की पॉवर बँक चार्ज नव्हती, आता बॅटरी उतरलेली 30%वरती आणि अजून आपल्याला पोचायला 57 मिनटं बाकी आहेत. तो 57 मिनटासाठी काय करायचं. तो माझ्याकडे एक बॅटरी उरलेली ड्रोनची, बॅटरी संपलेली माझी, तो नवीन बॅटरी टाकली आता मी. आता ही शेवटची बॅटरी आहे, ही संपली की संपला आता. त्याच्यानंतर मग आपल्याकडे काय नाही. आता मिनटं उरले आहेत, शेवटची 36 किलोमीटर आणि इथे खूप ट्रॅफिक आहे. गरम तर बाप रे भयानक आहे एकदम, म्हणजे एकदम भयानकपेक्षा पण भयानक गरम आहे एकदम. विचार पण नाही करू शकत एवढं गरम आहे. वायझर पण खाली सोडता येत नाही, असलं गरम वाफा मारता येते. तो परत ट्रॅफिक स्लो होईल इकडे आणि बघूया आपल्याला कुठे आता कुठपर्यंत पोचता येते. ते पोचायचं तर शेवटपर्यंत जिथे आपल्याला पोचायचं तिथे, पण किती लवकर पोचता येतं ते बघायचं आपल्याला. अब दिल्ली दूर नहीं, हम दिल्ली में ही है. और आम्ही दिल्लीमध्ये पोचलो आणि इथून लेफ्टला जायचं आपल्याला. ट्रॅफिक, त्यासोबत ऊन, हीट वेव्स, खतरनाक वातावरण. समोर तिकडे हुमायूनचा टुंब आहे, टुंब हुमायून. कारण मी जेव्हा रूट बघत होतो ना तेव्हा दिसलेला तिकडे रूटमध्ये ऑन द वे एक हिस्टॉरिकल प्लेस लागते इकडे, तर ती हीच आहे, ती हुमायूनचा मकबरा. तरी त्यातल्या इकडे ट्रॅफिक कमी आहे म्हणून काय वाटत नाही आहे, पण हीट खूप खतरनाक आहे इकडे, बेकारपेक्षा पण खतरनाक आहे. राजस्थानमध्ये पण एवढं गरम नव्हतं बोला. हे बघा हुमायूनचा टुंब आता खराब झाला आहे. हे बघा इकडे अक्षरधाम आहे, खूप असं सुंदर अशी जागा आहे ही. जर जमलं तर येऊ इकडे, पण या टेम्पोवाल्याने पूर्ण ब्लॉक केलं आहे. हे बघा हे अक्षरधाम आहे. इन 500 meters कंटिन्यू इस्टेट. खूप ट्रॅफिक आहे इकडे, गरम तर एवढं खतरनाक आहे ना विचार पण नसतो. अचानक ब्रेक. इथून कुठून तरी एक्झिट आहे, बस 6 किलोमीटर उठतात, मग पोचलो बाबा आपण एकदाचे. या रिक्षा बघा इकडे कशा आहेत, 2 व्हीलरवाला रिक्षा आहे आणि बॅटरीवाली आहे. काय डेव्हलपमेंट झाली बघा इकडे, सेम मुंबईसारखं केलं आहे मी इकडे पण. मुंबई पनवेल. आता मी माझा जयपूर ते दिल्लीवाला व्हिडिओ जेव्हा एडिट करत होतो त्यामध्ये मला समजलं की मी आउटरो रेकॉर्डच नाही केला. मी आता इथे उत्तराखंडमध्ये करतो आहे, कारण जसा पूर्ण व्लॉग झाला सो त्याला आउटरो तो बनतोच. ओव्हरऑल जो रस्ता होता तो एकदम नॉर्मलच होता, हायवे टू हायवे होतं. मध्ये काय असं वेगळं असं दृश्य आपल्याला पाहायला मिळालं नाही आहे. म्हणून मी तर म्हणेन की जयपूर ते दिल्लीवाली जी राईड होती माझी ती ओके होती, ठीक आहे. त्यामध्ये एक्साइटमेंट असं काही नव्हतं, फक्त एकच एक्साइटमेंट होती, ती म्हणजे मित्राला भेटायची. तो आम्ही भेटलो, 2 दिवस जरा फिरलो नोएडामध्ये, तिकडची जी उष्णता आहे तिचा आस्वाद वगैरे घेतला. त्यानंतर आम्ही बरेच
गप्पा गोष्टी वगैरे केल्या, घरी टाईमपास वगैरे केला. त्यानंतर मग सगळं झाल्यावरती मग मी तिसऱ्या दिवशी सकाळी निघालो. त्यानंतर तिसऱ्या दिवशी मी तिसऱ्या दिवशी मी निघालो सकाळी उत्तराखंडला. मग नोएडा ते उत्तराखंड असा माझा 250+ वरती काहीतरी 270 का 250च्या आसपास काहीतरी माझा प्रवास होता. त्याचा व्हिडिओ तुम्ही तर बघालच, कारण मी तो सुद्धा एडिटिंग प्रोसेसमध्ये आहे. तर तो सुद्धा लवकरच येईल या व्हिडिओनंतर. दॅट्स इट. असा काही होता माझा प्रवास. फार काही नव्हतं वेगळं पाहायला, पण मी लिंक तुटू नये म्हणून त्यासाठी ते ठेवलं, जेणेकरून तुम्हाला कळत राहू दे की रस्ते कसे आहेत, कुठे काही रस्त्यांची कंडिशन खराब आहे की नाही आहे. तर असं काही नव्हतं. सो ओव्हरऑल खूप चांगली अशी राईड झाली. जर तुम्ही व्हिडिओच्या ह्या क्षणापर्यंत पोहोचला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. चला मग बाय बाय. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ पाहत राहा आणि सबस्क्राईब करत राहा.